पुण्यामध्ये तुम्ही ग्रामीण भाग का निवडलाय? खेडोपाड्यांचा विकास व्हायचा असेल, खेडी सुधारायची असेल तर पंचायत समिती सारखा प्लॅटफॉर्म खूप छानच प्लॅटफॉर्म आहे. म्हणून मला पंचायत समितीपासूनच निवडणूक लढवायची आहे. पहिल्यांदा माझं टार्गेट असं आहे की मला पूर्ण जे खेडोपाड्यातले स्कूल आहे ते डिजिटल स्कूल करायचे. राजकारणात यायचं आधी असं काही स्वप्न होतं किंवा असं काही? मी कॉलेजमध्ये असताना CR आणि GS होऊन गेलेली आहे. तुम्ही पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर असे कोणते प्रश्न आहेत की ते प्राधान्यानं तुम्हाला सोडायला आवडेल? मला पंचायत समितीमध्ये पहिल्यांदा निवडून गेल्याच्या नंतर मला पिंक टॉयलेट ही संकल्पना सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा राबवायची आहे. प्रत्यक्ष नागरिकांचा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याचा उत्साह वाढेल किंवा लोकांना प्रत्यक्षात तिथून काहीतरी लाभ होईल अशासाठी तुमचं काही विचार आहे का? सर, पहिल्यांदा स्त्री शिकली तर प्रगती झाली अशी कन्सेप्ट आहे. या महिला, मी ज्या ठिकाणी वाड्या वस्त्यांवरील महिला अशा बघते की त्या घरातच अडकून आहेत, म्हणजे शिकलेल्या आहेत, एज्युकेटेड आहेत, पण पूर्ण प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा कोणती संधी मिळत नाही. शिबिर असं उपलब्ध करून देते ज्यात माझ्या महिला सक्षमीकरण होईल, महिला माझ्या शिक्षण आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. माझ्या पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातील सैनिकांसाठी मला सैनिक प्रशिक्षण एक अकॅडमी चालू करायची सर, जे अद्ययावत असेल. मला शेतकऱ्यांच्या अगदी बांधापर्यंत पाणी पोहोचवायचं. माझा शेतकरी सुधारला तर माझं गाव सुधारणार आहे, माझा गण सुधारणार आहे, माझा गट सुधारणार आहे आणि मग देश सुधारणार. आणि मग देश सुधारणार. आता हा देश आपला कृषी प्रधान आहे. शेतकरी हा मूळ पाया आहे सर आपला. म्हणजे भुईंजमध्ये जे CCTVचं पहिलं काम झालं की माझ्या सासऱ्यांनी गेले. माझा पहिला असा कन्सेप्ट असेल की मला कृष्णतेला सुशोभीकरण करायचं, म्हणजे सर्वसामान्य त्यांच्या अगदी मांडीला बसून त्यांच्या घरात बसून की त्यांचे प्रॉब्लेम ऐकते. कारण सर मी सर्वसामान्य आहे, म्हणजे असं नाहीये की मी त्यांच्या घरात बसून त्यांच्या ताटात जेवतीये की त्यांना असं वाटतंय की चल बाबा आपल्यातलं कोणतरी आलंय. हा त्यांना विश्वास आहे की ही काहीतरी करणार आहे, ही आमच्यातली आहे, आमची आहे. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण पंचायत समिती भुईंज गणातील उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांची मुलाखत घ्यायला आलोय. आणि ही मुलाखत घेण्याचं कारणही तसंच आहे. कारण संपूर्ण वाई तालुकाच नव्हे तर सातारा जिल्हा, सगळ्या सातारा ज्याचं या निवडणुकीकडे लक्ष आहे. कारण ही तुल्यबळ अशी लढत असणार आहे. समोरचा उमेदवार जो आहे भारतीय जनता पार्टीचा, तो सुद्धा ज्यांना खूप मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे आणि त्यांच्याशी आपण आता गप्पा मारणार आहे. नमस्कार ताई. नमस्कार. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट शीतल प्रमोद वारागडे. या स्वतः ॲडव्होकेट आहेत, MBA केलंय त्यांनी, उच्च शिक्षित आहेत आणि पंचायत समितीसाठी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. तर त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्याशी आपण आता गप्पा मारूया. ताई, आपलं शिक्षण काय झालं आणि आपण आता काय करतो, उद्योग व्यवसाय घातला? सर, माझं BCom MBA LLB आहे. मी सध्या पुण्यामध्ये माझे 2 स्कूल चालवते आणि माझं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. ओके. तुम्ही मग पुण्यात आहे, मग तुम्ही इकडे निवडणूक लढवताय ग्रामीण भागात, तुम्हाला पुण्यात सुद्धा संधी मिळाली असते. मग तुम्हाला पुण्यामध्ये तुम्ही ग्रामीण भाग का निवडलाय? सर, खूप छान प्रश्न आहे. ग्रामीण भाग, भारत हा कृषी प्रधान देश आहे आपला, बरोबर. सगळ्याची सुरुवात ही शेतीपासून होते. शेती हा मूळ आहे. शेती सुधारली तर बाकी सगळ्या यंत्रणा सुधारल्या जातात. पहिल्यांदा खेडोपाड्यांचा विकास झाला पाहिजे, हे ध्येय कायमस्वरूपी डोक्यात आहे. आणि खेडोपाड्यांचा विकास व्हायचा असेल, खेडी सुधारायची असेल तर पंचायत समिती सारखा प्लॅटफॉर्म खूप छानच प्लॅटफॉर्म आहे. म्हणून मला पंचायत समितीपासूनच निवडणूक लढवायची आहे. तुम्ही असं काय तुमच्या डोक्यासमोर ध्येय आहे की तुम्हाला पंचायत समिती केल्यावर असा कोणता विकास करता येईल की ज्याच्यामुळे लोकांना त्याचा फायदा होईल? फायदा असा की ग्रामपंचायतींचा विकास होईल, खेडोपाडी सुधारतील, खेडोपाड्यामध्ये पहिल्यांदा शिक्षण पद्धती सुधारतील. पहिल्यांदा माझं टार्गेट असं आहे की मला पूर्ण जे खेडोपाड्यातले स्कूल आहेत ते डिजिटल स्कूल करायचे. म्हणजे प्रोजेक्ट शिक्षण असेल किंवा ज्या मुलांना, जशा सिटीतल्या मुलांना ज्या सुखसोयी मिळाल्या जातात त्या ज्या आहेत, त्या इंटरनेट फॅसिलिटी असेल वगैरे, तर याच्या मला पहिल्यांदा काम करायचं. जर पहिल्यांदा आपली खेडोपाड्यातली मुलं सुधारली तर ॲटोमॅटिकलीच बाकीच्या गोष्टींसाठी सुधारणा होते. मुलांवर आपला फोकस जास्त राहील, लहान मुलांची प्रगती याच्यावर. तुम्ही राजकारणात येण्याअगोदर असं काही ठरवलं होतं का की मला राजकारणात जायचंय, मला काहीतरी व्हायचंय? कारण तुमचं एज्युकेशन जे आहे ते पूर्णपणे चेंज वेगळं आहे. तुम्ही MBA केलंय, MBA HR केलंय आणि परत ॲडव्होकेट झाला, पुण्यात व्यवसाय करत होता. मग राजकारणात यायचं आधी असं काही स्वप्न होतं किंवा असं काही? असं राजकारण म्हणजे लहानपणापासूनच राजकारण. वडील घरी माझ्या सरपंच होते. मी कॉलेजमध्ये असताना CR आणि GS होऊन गेलेली आहे. तर मग तुम्हाला समाजकारणाची पहिल्यापासूनच खूपच आवड आहे.
आणि स्कूल असल्यामुळे प्री प्रायमरी स्कूल असल्यामुळे किंवा प्रायमरी स्कूल असल्यामुळे बऱ्याच जे प्रॉब्लेम्स वगैरे फेस झाले किंवा जे काही करायला लागले ते त्याचा चांगला अनुभव होता पाठीशी. तुमच्या विरोधात जे उमेदवार होते तर त्या फॅमिलीशी तुमची फॅमिली खूप वर्षातून कनेक्ट हो होती, बरोबर? बरोबर. मग तसं असताना सुद्धा तुम्ही आज निवडणुकीच्या माध्यमातून त्यांच्या समोर आला, तर तुम्हाला कसं वाटतं आणि हे सगळं तुम्ही कसं हँडल करताय? सर काही नाही, ते माझ्यासाठी नवीन नाहीये, मी त्यांच्यासाठी नवीन नाहीये, मुळातच नाहीये. त्यामुळे टेन्शन गोदरेशन अशा कुठल्याच गोष्टी नाही. राजकारण खूप छान चाललंय. मला लोकांचा महत्वाचा खूप चांगला प्रतिसाद आहे. कारण त्या लोकांना त्यांनी मला लहानपणापासून पाहिलेलं आहे. म्हणजे तळागाळातले लोक असू दे, ग्रामीण भागातले असू दे, त्यांच्यासाठी सर मी नवीन नाहीये. म्हणजे प्रचार माध्यमांच्या माध्यमातून येणारे त्यांचे प्रॉब्लेम आहेत ते मला खूप आपुलकीने सांगतायत की नाही ग हा असा आहे. म्हणजे मी त्यांच्यासाठी उद्या निवडून येईल नाही येईल हा सेकंड पार्ट आहे, पण त्यांची जी आत्मीयता आहे माझ्याबद्दलची की त्यांना विश्वास आहे माझ्याबद्दल की हिला काम सांगितलं तर 100% होणार, हा त्यांचा आत्मविश्वास आहे. मग तुम्हाला आता राजकारण म्हणजे की आरोप प्रत्यारोप आले, हो एवढ्या वर्ष एकत्र तुमच्या फॅमिलीशी रिलेशन आहे, तुमच्या वडिलांच्याकडचं आहे, सासरकडचं आहे, मग याच्यात तुम्हाला काय असं आरोप प्रत्यारोप करताना असं काही आरोप प्रत्यारोप करता का किंवा काय वाटतं? नाही, आरोप प्रत्यारोप असं नाहीये. म्हणजे त्यांच्याबद्दल मी एकही शब्द नाही बोलणारच नाहीये. म्हणजे कारण मी त्यांना आदरस्थानीच मानते, अजूनही मानते, मानतही राहणार आहे. दुसरी गोष्ट अजून एक आहे की त्यांनी आता त्यांची एक मुलाखत समोरच्या उमेदवाराची मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की सर्वप्रथम तुम्हाला त्यांच्याच वडिलांनी कारखान्यावर संधी दिली हो, दिली. होती जॉबसाठी, तर तो किस्सा नक्की काय आहे? सर किस्सा असा आहे की त्यावेळेला माझं MBA झालं, HR मार्केटिंग मध्ये झालेलं MBA आहे. कारखान्यामध्ये 2010 साली शुगर मार्केटिंगसाठीच्या वॅकन्सी ओपन झालेल्या. वाई तालुक्यातून बऱ्याच ठिकाणी त्याचे इंटरव्ह्यू झाले. त्याचा इंटरव्ह्यू पूर्ण प्रोसेस मधून झालेले आहे. माझ्या बरोबर एक 4-5 जण आम्ही असे होतो की त्यावेळी मार्केटिंग म्हणजे किवीचं वगैरे प्रोडक्शन त्यावेळेला झालं होतं की शुगर सेलसाठी मार्केटिंग टीम हवी होती आणि एज्युकेटेड असल्यामुळे या भागातली जवळची व्यक्ती असल्यामुळे तर ती संधी त्यावेळी मात्र मला मिळाली. ती संधी त्यांनी दिली का तुम्हाला तुमच्या शिक्षणावर? नाही, माझ्या टॅलेंटवर माझ्या शिक्षणावर मिळालेली संधी मला. तुम्ही पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर असे कोणते प्रश्न आहेत की ते प्राधान्यानं तुम्हाला सोडायला आवडेल आणि तुम्ही ते त्याच्यावर काम करणार आहे? मला पंचायत समितीमध्ये पहिल्यांदा निवडून गेल्याच्या नंतर मला पिंक टॉयलेट ही संकल्पना सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा राबवायची आहे. काय पिंक टॉयलेट काय, कुठून आली ही पिंक टॉयलेट ही पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड या सिटीतून त्याच्यातूनच आलेली कन्सेप्ट. अद्ययावत टॉयलेट बाथरूमची सोय आहे त्या ठिकाणी. कुठे काय तुमचं कुठे करणार आहात? सर हे भुईंज हे पहिल्यांदा तर बाजारपेठेचं गाव आहे. 12 वाड्या वस्त्या जोडलेल्या आहे. भुईंजला मोठी अशी पार्श्वभूमी आहे की अनेक ठिकाणी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना भुईंज हे सोयीचं ठिकाण होतं. पाचवड कनेक्टिव्हिटी आहे, पुणे बँगलोर हायवेची कनेक्टिव्हिटी आहे. तर त्या ठिकाणी सर पहिल्यांदा टॉयलेटचा हा खूप मोठा प्रश्न आहे. सर या प्रचार माध्यमांच्या ठिकाणून मी अगदी राऊतवाडीपासून सांगते खाली आमच्या भुईंजपर्यंतचा पूर्ण परिसर फिरलेली आहे. काही ठिकाणी ज्या जसं पुनर्वसनची या ठिकाणी 2 गाव आहेत, चांदवडी आहे, भिवडी आहे. चांदवडी भिवडीच्या रस्त्यांचा पूर्णपणे विकास झालाय. भिवडीपासून रेणावळ्यापर्यंत जाणारा जो वरचा रस्ता आहे त्या ठिकाणी ते रस्त्याची पूर्ण डेव्हलपमेंट सर झाली नाही. त्याच्यानंतर भुईंज ह्या गावाचा पूर्ण विकास झालाय, पण भुईंजच्या सरकारी दवाखान्याच्या मागे तळात म्हणून हा पर्टिक्युलर एक भाग आहे त्या ठिकाणी रस्त्यांची खूप मोठी समस्या आहे. म्हणजे ज्या वाड्या वस्त्यांवरील जे रस्ते जे गेलेले आहेत, गाव ठिकाणच्या रस्त्यांची सुधारणा पूर्ण आहे, पण वाड्या वस्त्यांवरील रस्त्यांच्या ठिकाण सर त्याची अजिबातच सोय नाही. म्हणजे केलेले आहेत का ते गेल्या 3-4 वर्षात पंचायत समिती किंवा झेडपीच्या कोणत्याही निवडणुका झालेल्या नाहीये. आणि या ठिकाणी महाबळेश्वर पाचगणी खूप जवळ आहे. पावसाचं प्रमाण या ग्रामीण भागामध्ये जास्त आहे, त्यामुळे रस्ते खच्चीकरण खूप झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी जसे की गोवेदिगर असेल, त्याच्यानंतर काळांवाडी वगैरे असेल, ज्या कनेक्टिव्हिटीचे रस्ते आहेत त्या रस्त्यांमध्ये पूर्ण अशी डेव्हलपमेंट झालेली नाही. प्रत्यक्ष नागरिकांचा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याचा उत्साह वाढेल किंवा लोकांना प्रत्यक्षात तिथून काहीतरी लाभ होईल अशासाठी तुमचं काही विचार आहे? सर पहिल्यांदा स्त्री शिकली तर प्रगती झाली अशी कन्सेप्ट आहे. या महिला मी ज्या ठिकाणी वाड्या वस्त्यांवरील महिला अशा बघते की त्या घरातच अडकून आहेत, म्हणजे शिकलेल्या आहेत, एज्युकेटेड आहेत, पण पूर्ण प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा कोणती संधी मिळत नाही. जसे की आपण शहरासारख्या भागामध्ये बघतो की आरीवर्क असू दे, शिलाई वगैरे असू दे, त्या ठिकाणी महिलांना पूर्ण प्रशिक्षण मिळालं जातं. त्याच्यामध्ये आपल्या त्या ठिकाणी त्यांना सगळ्या सुखसोयी दिल्या जातं, मटेरियल प्रोव्हाइड केले जातात. असं ग्रामीण भागामध्ये सर त्यांना कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण दिलं जात नाही. वाई सारख्या ठिकाणी जाणं येणं पॉसिबल नाहीये. तर मला पहिल्यांदा एक 3-4 गावांची कनेक्टिव्हिटी असेल. जसं जर राऊतवाडी सेंटर असेल तर राऊतवाडीला खोलवडी असेल, काळंवाडी ही कनेक्टिव्हिटी आहे. जर आपण हे सेंटर कारखाना मेन सेंटर बघितलं तर चांदोडी, भिवडी आणि किकरी या तिन्हीसाठी हे
कारखाना हे मेन सेंटर असू शकतं. भुईंसाठी बदेवाडी असेल, चिकनेवाडी असेल, वाराडेवाडी असेल किंवा चालू असेल, तर त्या ठिकाणी मला महिलांसाठी सर प्रशिक्षण शिबिर असं उपलब्ध करून देते, ज्यात माझ्या महिला सक्षमीकरण होईल, महिला माझ्या शिक्षण आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. तरुणांसाठी किंवा असं काही तुम्हाला काही? सर पहिल्यांदा सातारा जिल्हा हा आपला मी सांगितलं सैनिकी जिल्हा आहे. माझ्या पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातील सैनिकांसाठी मला सैनिक प्रशिक्षण एक अकॅडमी चालू करायची सर, जे अद्ययावत असेल. तुमचं पंचायत समिती गणामध्ये? हो, पंचायत समितीने मला करायची सर. तुमचा हा युनिक कन्सेप्ट? युनिक कन्सेप्ट सर, म्हणजे लागीर झालं सिरियल जशी आमच्या भुईंज गणामध्ये झाली आणि ती खूप महाराष्ट्रावर फेमस झाली का, तर आमचा हा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे. मी येता जाता पाहते ना सर, सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं प्रचार माध्यम सकाळी मॉर्निंगला 7ला जर शेड्यूल चालू होते तर संध्याकाळी ते खूप रात्रीपर्यंत येतात. तर रस्त्याने सर मुलं पाळतायत, तर त्याच्यामध्ये काय होतं सर, त्यांच्या सेफ्टीसाठी जर विचार केला ना, तर त्यासाठी मला त्यांना एक माझ्या माध्यमातून त्यांना मी पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांना मी चांगली अद्ययावत अकॅडमी, माझी पहिला प्रेफर असेल की मला ती अकॅडमी चालू करायची, ज्यामध्ये मुलांना खाजगी पद्धतीने तुम्हाला करणार? खाजगी नाही, जसं पंचायत समितीमधून पण बऱ्याच त्याच्यासाठी स्कीम आहे, खाजगी पद्धतीने दोन्ही असेल. तुम्हाला रस्त्यावर जे रस्त्यावर रोडला पळतात मुलं, व्यायाम करतात, त्यांना एखाद जागेवर आणून एक त्याला प्लॅटफॉर्म देतात सर. कारण असे खूप सारे इन्सिडेंट घडलेले आहेत सर. आता पाहिलं तर प्रत्येकाला एक मुलगा एक मुलगी असंच आहे. याच्यामध्ये हायवेला पळत असतील सर, येता जाता सर्व्हिस सोडलाय तर त्यांच्या सेफ्टीसाठी ते अजिबात चांगलं नाही, तर त्याच्यामध्ये ऍक्सिडेंटचे प्रमाण खूप होत आहे. शेतकऱ्यांसाठी अशी कोणती कामं आहेत की ज्याच्यातून तुम्हाला पंचायत समिती, जिल्हा परिषदेतून तुम्हाला ती कामं करायची? शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदा तर प्रॉपर असं व्यवस्थित त्यांना शेतकरी प्रशिक्षण ट्रेनिंग द्यायचंय की पूर्ण जसं आपण एक सेंटर्स वगैरे बघतो जिथं त्यांना प्रॉपर शेतीविषयी ज्ञान दिलं जातं. बी बियाणे असतील, त्यांचे रसायने असतील, पाईपलाईनच्या स्कीम्स असतील, जसे की आपल्या सौर ऊर्जावर विहिरींचे पंप चालतात किंवा तुमच्या लाईटचे जे बचत केली जातील, तशा मला शेतकऱ्यांच्या अगदी बांधापर्यंत पाणी पोहोचवायचं. शेतकऱ्यांच्या बांधावर पाण्याची सोय ही फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये जशी जाईल त्याच्यावर मला पहिल्यांदा काम करायचं. शेतकऱ्यांसाठी हे माझा शेतकरी सुधारला तर माझं गाव सुधारणार आहे, माझा गण सुधारणार आहे, माझा गट सुधारणार आहे आणि मग देश सुधारणार. आणि मग देश सुधारणार. आता हा देश आपला कृषी प्रधान आहे. शेतकरी हा मूळ पाया आहे सर आपला. शेतकऱ्यांसाठी जेवढी मला स्कीम्स वगैरे अवेलेबल होते तर त्या मी 100% करणार. आता मी एका शेतकऱ्याची मुलगी, जेव्हा शेतकरी सुधारतो तेव्हा त्याची फॅमिली पूर्ण सुधारते. तुम्ही फक्त हे निवडणुकीपुरतं लोकांना भेटताय का तुमचा अगोदरही लोकांशी कनेक्ट आहे? सर अगोदर लोकांशी खूप कनेक्टिव्हिटी आहे, कारण मी मुळातच मी ग्रामीण भागात वाढलेली आहे. पण सुद्धा पण तुम्ही आता निवडणुकीच्या दृष्टीने फिरताय म्हणताय लोकांना, मग तुम्ही अगोदर या सगळ्या गावाकडे गेले होते का? हो, माझं पूर्ण माझा अगदी भुईंज पासून माझ्या लास्ट टॉप माझं जसं राऊतवाडी असेल किंवा चांदोली खेवडी पासून असेल, किकली पासून असेल, प्रत्येक वरचे सावर असेल, खालचे सावर, प्रत्येक घरोघरी माझं चांगलं. तुम्ही आता निवडणुकीच्या दृष्टीने? नाही सर, निवडणुकीच्या नसेल, मी त्यांच्या सुखदुःखातही सामील आहे. म्हणजे निवडणूक हा जरी पार्ट वेगळा राहिला तरी मी त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात, प्रत्येक कार्यात माझा सहभाग आहेच. आता विरोधकांच्याकडून असंही काही चर्चा होती की काही आताच्या निवडणुकी चालू आहे, पैशाच्या जेव्हा सगळ्या गोष्टी सुरू आहेत, तर हे याच्याकडे तुम्ही कसं पाहता? सर पैशाचे जेवण आहे. माझ्या सासऱ्याने कधीही पैसा हा विचार केला नाहीये. म्हणजे आमची फॅमिली अशी आहे की अण्णा महाराजांच्या विचारातून वाढलेली फॅमिली आहे आमची, म्हणजे आध्यात्मिक फॅमिली आहे माझी. कधीही भुईंजकरांसाठी किंवा माझ्यासाठी कायम माझी फॅमिली, माझे सासू सासरे कायम उभेच राहिले. त्यांनी त्यांचा विश्वास शून्यातून निर्माण केलेला आहे. म्हणजे भुईंजमध्ये जे सीसीटीव्हीचं पहिलं काम झालं हे माझ्या सासऱ्यांनी केले. म्हणजे त्याला कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही. भुईंजमध्ये सीसीटीव्ही बसवले? भुईंजमध्ये सीसीटीव्ही बसवले. म्हणजे तुम्ही तुमच्या सासऱ्यांनी बसवले. त्याचा कंट्रोल कुठे? भुईंज पोलीस स्टेशन, भुईंज ग्रामपंचायतला. सांगितलं की तुमचे सासरे किंवा हे सुद्धा समाजकारणात किंवा काही असं काम पूर्वी त्यांनी केलेले, तरी कोणत्या स्वरूपाची कामं त्यांनी केली? सर त्यांनी आम्ही एक 3-4 वर्षापूर्वी भुईंजमध्ये स्वखर्चाने सीसीटीव्हीचे काम केलेलं आहे. कारण सर भुईंज बाजारपेठेचं गाव, येण्याच्या जाण्याची सर खूप रहदारी राहते, चोऱ्यांचे प्रमाण जास्त आहे का, तर ह्याविषयी खूप कनेक्टिव्हिटी आहे. तर हा पूर्ण एक हेतू होता की भुईंज हा विकास झालाच पाहिजे. सर तसे मला प्रत्येक वाडी वस्ती असेल किंवा प्रत्येक गाव असेल त्या ठिकाणी सर सीसीटीव्ही लावायचे, जे मेन सेंटर असेल, म्हणजे बस स्थानक असतील किंवा ज्या कनेक्टिव्हिटी 2 गावांमध्ये कनेक्टिव्हिटी राहणारा रस्ता असेल, जो ऑर्डिनरी भाग आहे, तर त्यामुळे काय होईल, एक तर पहिल्याचं महिला सुरक्षित राहतील. महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत किंवा चोरीमारीचे प्रमाण आहे तर याच्यावर मात्र पूर्ण आहे. कारण सर पहिल्यांदा महिला सुरक्षित नाहीये.
स्त्रिया आहेत. तुम्ही सीसीटीव्हीचं तुमचं विजन आहे सीसीटीव्हीचं सर विजन आहे की ज्याला सर गुन्हा आपण थांबवू शकत नाही पण गुन्ह्याला आळा मात्र आपण घालू शकतो. याच्यातून होईल जर इन केस जर भविष्यात काही घडलं तर त्याच्यामध्ये आपल्यासाठी एक असा प्लॅटफॉर्म राहील की त्याच्या थ्रू आपल्याला कुठेतरी फुटेज किंवा आपल्याला पूर्ण लोकांच्या मध्ये एक चर्चा आहे निवडणुका लागल्यापासून तुम्ही उमेदवारी अर्ज भरल्यापासून की तुम्ही कोणाला सहाय्य नसता आणि निवडणूक आता इथं लढवत आहे, तर त्याबद्दल काय सांगा? सर मी भुईंजकरांची सून आहे त्यामुळे मूळचीच मी भुईंजची आहे. पुण्यात जरी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी जरी असले तरी भुईंज हे माझ्या रक्ताशी आणि नात्याशी दोन्हीशी कनेक्ट आहे. तर ते भुईंज गावाबद्दल तुमचं असं काही आहे का की काहीतरी विजन म्हणून काहीतरी मोठं काम करावं, कृष्णाबाई सारखं आपल्या इथून वाहते कृष्णामध्ये, तर त्या दृष्टीने तुमचा काय प्लॅन आहे का? सर मी लहानपणापासून भुईंज या कृष्णा तीराची काठी लहानाची मोठी खेळून बागून झाली. माझा पहिला असा कन्सेप्ट असेल की मला कृष्णा तीर सुशोभीकरण करायचं, म्हणजे 5 मिनिटं वयस लहानांपासून मोठ्यांपर्यंत जरी माणूस बसला तर त्याचं मन फ्रेश झालं पाहिजे. भुईंजला इतकं छान व्ह्यू आहे, म्हणजे पाण्याचा असेल निसर्गाचा असेल, तर पहिलं काम असं राहील की आपली नदी सुधारली पाहिजे. नदीचं जे प्रदूषण आहे त्या नदीकाठचा जो परिसर आहे त्याचं सुशोभीकरण करायचं मला. भृगऋषींचं मठ आहे तिथे सर, येणाऱ्या भाविक हे पाहतात आणि भुईंज नदी ही खूप पावित्र्य मानलं जातं तिला. तर पहिलं काम असं असेल की भुईंज नदीचं सुशोभीकरण असेल त्या परिसराचं. दुसरे असे असेल की तरुणांसाठी सर ओपन जिम कन्सेप्ट राबवायचे आहे. तुम्ही आता लोकांच्याकडे फिरताय, गावोगावात तुम्ही प्रचार करताय, त्या निमित्ताने काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीत काय होईल आणि या निवडणुकीला सामोरं जाताना हा अंतिम टप्पा आहे, तर तुमचा जय होईल तर आणि किती होईल कसा होईल त्याबद्दल काय सांगाल? सर जय हा माझाच आहे, विजय माझा नक्कीच आहे. या प्रचार माध्यमाच्या परिसरात तुम्ही बऱ्याच गावातून फिरते ना, त्यांना मी त्यांची स्वतःची आपलीशी वाटते. म्हणजे सर्वसामान्य त्यांच्या अगदी मांडीला मांडी लावून बसून त्यांच्या घरात बसून की त्यांचे प्रॉब्लेम ऐकते. कारण सर मी सर्वसामान्य आहे, म्हणजे असं नाहीये की मी त्यांच्या घरात बसून त्यांच्या ताटात जेवतीये की त्यांना असं वाटतंय की चल बाबा आपल्यातलं कोणतरी आलंय. हा त्यांना विश्वास आहे की ही काहीतरी करणार आहे, ही आमच्यातली आहे, आमची आहे. ही त्यांची खूप भावना अशी आहे ती व्यक्तीच होतीये, व्यक्त करता येते की ही आमची आणि आमच्यासाठी 100% काम करणार. लोकांचा असा प्रतिसाद आहे. हो सर, खूप छान प्रतिसाद आहे की त्यांना सांगताना मला असं कोणतं काहीच मनात वाटत नाही की आपण हिला कसं काम सांगावं किंवा काय, कारण सर माझी पार्श्वभूमी सर्वसामान्य, त्यामुळे जय विजय हा माझाच आहे. तुम्हाला आज खात्री आहे? हो सर, खात्री आहे. पंचायत समितीकरणाचा जो सगळ्यांचं लक्ष लागलंय त्यामध्ये तुमचा विजय होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये सत्ता येणार सर, 100% येणार. त्यांना जी त्यांची अपेक्षा आहे, सर्वसामान्य कुटुंब, उच्च शिक्षित उमेदवार, आणि हे सर मी पूर्ण हे माझ्यात त्यांनी पाहिले, त्यामुळे या निवडणुकीमध्ये माझा विजय हा नक्की. आपण पाहिलं असेल आता आपल्याशी ॲडव्होकेट शीतल प्रमोद वाराकडे या अतिशय मनमोकळेपणे त्यांनी गप्पा मारल्या आणि त्यांनी माझा विजय होणारच आणि सर्वसामान्य मी मुलगी आहे आपल्यातली, तुमच्या सगळ्यांची कुणाची बहीण आहे कुणाची बहीण आहे पण तुमच्यातलीच मी आहे आणि मी निवडून येणारच, हा एवढी त्यांनी खात्री दिली. मी निश्चितच शीतलताईंना शुभेच्छा देतो आपल्या विजयासाठी आणि इथंच थांबतो. धन्यवाद.